डोंबिवली महानगरपालिकेने बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवर कोणतीही कायदेशीर हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण न करता बुद्धभूमी फाउंडेशन भन्ते गौतम रत्न महाथेरो कमिटीला विश्वासात न घेता केलेल्या कारवाईमुळे समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। महानगरपालिकेकडून 3 बुद्धमूर्ती तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकात्मक स्तंभावर केलेली कार्यवाही ही बेकायदेशीर अमानुष असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। 5 जून 2026 रोजी अशोकनगर वालधुनी कल्याण पूर्व येथील बुद्धभूमी फाउंडेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी समाज बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत पुढील आंदोलनाची रणनीती रूपरेषा आखण्यात आली। या बैठकीदरम्यान बुद्धभूमी फाउंडेशनचे भन्ते गौतम रत्न महाथेरो यांनी जाहीर केले की 15 जून 2026 पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल। स्थानिक नगरसेवक खुर्शीदोन चव्हाण सर या ठिकाणी जाहीर पार्टी मंडळाने उपस्थित आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्या श्रीकांत शिंदेचं करायचं काय? हरामखोर श्रीकांत शिंदेचं करायचं काय? आमच्या भंतेजीने आम्हाला आदेश दिलेला आहे। आमच्या भंतेजीने आम्हाला आदेश दिलेला आहे आणि आशिष भाऊने कायद्याच्या नुसार कसे घोडे लावायचे ते देखील सांगितलेलं आहे। पण हे कल्याण म्हणजे काही नाजायज औलाद जी काल पोस्टर लावून फिरत होती भंतेजीच्या विरोधात त्याला दणक्या देण्याचं काम आम्ही भीम सैनिक करणार आहे। अरे कायद्याची लढाई कायद्याने लढू, शांततेची लढाई भंतेजी लढतील। अरे तुमचे 2 बाप आहे का? अरे तुमचे जर 2 बाप आहे तर त्या 2 बापांच्या सोबतच जयदूत राहण्याचा तुम्हाला बिलकुल अधिकार नाही। त्या मोर्चाच्या आंदोलनामध्ये आम्ही पूर्ण ताकदीनिशी येत्या 15 तारखेला या ठिकाणी आंदोलन करून बुद्धरत्न एकनाथ शिंदे ज्यांनी त्याला बुद्धरत्न दिलं ना त्याला सुद्धा समाजातून बाहेर टाकणार। त्या बुद्धरत्नाच्या लायकीचा हा एकनाथ शिंदे की ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये आणि मुंबईमध्ये अप्रांत प्रदेश आहे बुद्धाच्या काळात ही बुद्धभूमीच आहे। याच्यामध्ये आता जे काम चालू आहे महापालिकेच्या तर्फे ते जबरदस्तीने जमिनी लुटण्याचं काम चालू आहे। हे दुःख फक्त बौद्ध बांधवांचं नाही, आगरी, कोळी, भंडारी, कराडी बांधवांचं पण दुःख आहे। आणि बाबासाहेबांनी आम्हाला जो सातबारा दिला म्हणजे मालकी हक्क दिला त्यातले शब्द आहेत जमीन कसणं, वहिवाट करणं आणि ताबे कब्जा ठेवणं। आदरणीय भन्तेजीने ते शब्द वापरले। त्याच्यामुळे हे शब्द आपण समजून घ्या। हे सांगतात की सातबारा कोणाचा? सातबाराचा प्रश्न नाही, वहिवाटदार कोण आहे, ताबेदार कोण आहे। आणि विषय असा आहे की प्रशासनामध्ये जे अधिकारी ते बदली करून आलेले आहेत ते उच्चवर्णीय जातीचे अधिकारी आहेत। आणि हे अधिकारी आपला आदिवासी बांधव असेल त्याला जमिनीतून बाहेर काढतायत। आग्र्याच्या गावठाणालगतच्या सगळ्या गुरुचरण जागा या नगर विकास खात्याच्या मंत्र्यांनी, मी अत्यंत बाबासाहेबांचं नाव घेऊन सांगतो, संविधानाचं स्मरण करून एकनाथ शिंदेच्या काळात लुटल्या गेलेल्या आहेत। आमचा लोक संघर्ष चालू आहे, लोढांनी आमच्या जमिनी घेतलेल्या आहेत। आणि या परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यात जे जमिनींचं आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्याचं तत्व होतं जमीन कसतो कोण। आमचा बापाचा सातबारा नव्हता, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला तो सातबारा दिला होता, तो पेशव्यांनी घालवला, आम्ही भूमिहीन झालो। आणि त्यावेळी संघर्ष करून अलिबाग मध्ये हा मूळ कायदा झाला। त्यातले मुख्य शब्द आहेत जमीन कसणं, जमिनीवर ताबा ठेवणं, वहिवाट करणं। आता हे मालक आहे, हे 100% मालक आहे, आयुक्त काही बोलू दे। आणि हाच प्रकार माझ्या बाबतीत नवी मुंबई एअरपोर्ट मध्ये आमच्या बौद्धलेण्या होत्या। त्यावेळी मी 29 दिवस भन्तेचे आंदोलन केलं। याच्यामध्ये 2013च्या कायद्याचा एक उल्लेख झाला। 2013चा कायदा काय सांगतो? एखादा प्रकल्प करण्यापूर्वी म्हणजे ब्रिज असेल, विमानतळ असेल, सोशल इम्पॅक्ट सर्वे करा, म्हणजे सामाजिक आघात काय होईल हे कलेक्टरने करायचं असतं।
आणि त्यात झाला असता तर बनतेचे आता जे पुरावे आहेत ते सगळे समोर आले असते. 26 रोजी बुद्धभूमी फाउंडेशन शब्दवे वाघोली कल्याण येथील पवित्र भूमीवर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनामार्फत जो बेकायदेशीर कारवाई करून त्यांनी धार्मिक मत या ठिकाणी पसरवलेलं आहे, यामुळे संपूर्ण बौद्ध समाज भारतातीलच नाही विश्वातील सर्वजण संतप्त झालेला आहे. त्याचा पुढे आपण योग्य मार्गाने शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करण्यासाठी पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी आज रोजी बुद्धभूमी फाउंडेशन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलो. त्या बैठकीमध्ये आपण पाहत आहोत या आजूबाजूचे जिल्ह्यातून हजारो लोक या बैठकीमध्ये उपस्थित होऊन एकमताने आपण काही गोष्टी ठरवलेल्या आहेत आणि त्यानुसार 15 जून 2026 सकाळी 11 वाजता आपण तमाम आंबेडकरी बौद्ध अनुयायी बहुजन पक्ष संघटनेतले समिती बुद्धविहार संघटनेतले सुद्धा पदाधिकारी आपण सर्वजण कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर जमायचं आहे. तो आपले 10 दिवसीय धरणं प्रदर्शन साखर उपोषण त्या ठिकाणी सुरू होईल 24 तारखेपर्यंत आणि त्यानंतर 25 जून रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून विशाल पीस रॅली व आक्रोश मोर्चा मुख्यालय KDMC मुख्यालयापर्यंत निघणार आहे. या ठिकाणी आमचं मागण्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर आणि त्यांना जो सहकार्य करणारे पोलीस खात्यातील अधिकारी कर्मचारी असतील, या जे लोक या विटंबनेच्या कार्यामध्ये बेकायदेशीर कार्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्या सर्व लोकांचा सर्व अधिकारी यांचा तात्काळ निलंबन व्हायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे.